नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल जाधव, उत्कर्ष नवोदय अकॅडमी आपलं सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जवळपास 13 वर्षापासून मी जवाहर नवोदयचे ऑनलाईन ऑफलाईन क्लास घेत असतो. आपल्या उत्कर्ष अकॅडमीचा जर तुम्ही रेकॉर्ड चेक केला तर आतापर्यंत जवळपास एकाच तालुक्यामधून मी 36 म्हणजे 36 विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय वाशिमसाठी प्रवेश पात्र केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आज दिवसेंदिवस नवोदयची स्पर्धा ही भरपूर वाढत आहे. जागा कमी असतात, परंतु जवळपास 7 ते 8,000 विद्यार्थी एका जिल्ह्यामधून एक्झाम देतात. पात्र तर सर्व होत नाही, परंतु यात मेरिट लिस्टनुसार 80 विद्यार्थ्यांसाठी जागा असते. तर पहा, यात मेन म्हणजे मला माहित आहे, ज्या मुलांचं समजा मार्गदर्शन म्हणून ट्युशन लावलेली असेल किंवा शाळेत शिकवल्या जात असेल, तर विद्यार्थी आकृतीमध्ये 50 पैकी 50 मार्क कसे घ्यायचे हे समजून घेतो. त्यानंतर उतारामध्ये 25 पैकी 25 मार्क कसे मिळवून घ्यायचे हे पण समजून घेतो. कारण आता उतारामध्ये पण 25 मार्क कव्हर करायला खूप अवघड जात आहे. कारण त्याच्यात व्याकरणाचा भाग म्हणून समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विशेषण, क्रियाविशेषण यासारखे भरपूर पाठ टाकलेला आहे. त्याच्यामुळं मराठीच्या विद्यार्थ्यांना हे पाठ समजून घ्यायला खूप हार्ड जातात. नुसतं उतारा वाचूनच आपल्याला 25 मार्क मिळवता येत नाही. तर तुम्हाला 25 मार्क ते आणि राहिला प्रश्न गणिताचा, तर मेन तुमचं जे स्पर्धा होते ते गणितावरच होत असते. तर गणिताचं तुम्हाला 25 पैकी 25 गुण कसं मिळवून द्यायचं याची तयारी मी स्वतः तुम्हाला करून देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज अपूर्णांक हा भाग जर पाहिला आपण, तर तुम्ही म्हणसाल सर की 3/5 हा अपूर्णांक आहे. ठीक आहे. या अपूर्णांकावर सर आपल्याला 3/5 प्लस 2/5 म्हणजे 3/5 अधिक 2/5 हा अपूर्णांक आहे. मग असा या टाईपचा अपूर्णांक सर आम्हाला तर येतो. अपूर्णांकावर आम्हाला काही गणित विचारा. परंतु अपूर्णांकाचा भाग हा असा सेपरेट मध्ये नाही विचारता तुम्हाला. त्यांनी काय केलेलं आहे, एक वर्ड प्रॉब्लेम तयार केलेला आहे. जसं पहा, पाण्याच्या टाकीचं असेल, एका वर्षाच्या आधीचा जर तुम्ही विचार केला, एका दुकानदाराने साखरेत 3/5 भाग पाण्यात टाकलेला आहे, अशा प्रकारचे गणित असतील. हे अपूर्णांक म्हणजे तुमचं काय नेमकं डायरेक्टला न विचारता तुम्हाला या वर्ड प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे शाब्दिक उदाहरणात जिथं मुलांना शाब्दिक उदाहरण आले तर मुलांना तिथं अवघड जाते. तर शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क कव्हर करून द्यायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काही ट्रिक सांगणार आहे. पहिले आपण गणित समजून घेऊ, त्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत आणखी मी काही गोष्टी शेअर करणार आहोत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांकामध्ये पाहू, एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरला. जर त्यात 8 लिटर पाणी अधिक ओतले, अधिक म्हणजेच काय, 8 लिटर पाणी अधिक ओतले, अधिक म्हणजे शिल्लकचे टाकले समजा, तर त्या टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरला जातो. जर त्याच्यात 8 लिटर पाणी अधिक टाकलं तर त्याचं म्हणणं काय की 4/5 भाग पाण्याने भरला जातो. तर टाकीत किती लिटर पाणी मावेल, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी. आता समजा ही एक पाण्याची टाकी आहे. आता ह्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की याचा आता 4 भाग आहे. याचं 4 भागापैकी, आता हे पाण्याची टाकी आहे, या 4 भागापैकी 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला, हा भाग पाण्याने भरलेला आहे, तर किती लिटर पाणी त्याच्यात मावेल असं विचारलं. आता आपण काय करू, समजा त्या टाकीत x लिटर पाणी मावेल. मावेल म्हणजेच काय, पाणी त्याच्यात बसेल. x लिटर पाणी त्याच्यात बसेल असं समजू. आता मांडणी पाया गणिताची कशी होते, म्हणजेच 3x लिटर पाणी म्हणजे 3x/4 अधिक 8 लिटर पाणी त्यानं अधिकच टाकलेलं आहे. लक्षात, बरोबर किती बसत आहे, 4/5 म्हणजे 4x बरोबर
4x/5. आता ह्याला जर सॉल्व्ह केलं आपण, तर आपल्याला माहित आहे समीकरणाचं उदाहरण असतात. समीकरणामध्ये चल एका इकडं आणि संख्या एका इकडं नेतात. तर लक्षात घ्या, आपण काय करू, चलाला एका इकडं आणि संख्या एका इकडं. म्हणजे 8 ला जागेवर ठेवू आपण. 8 इज इक्वल टू 4x/5. आता ह्याला जर इकडनं उचलून आणलं आपण, तर वजा 3x/4. म्हणजेच याचं काय होते, अधिकचं वजा. आता तुम्हाला काही गणिताचे जे हे असतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम, हे पण समोरच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे. तर लक्षात घ्या, आता इथं तुम्हाला वजाबाकी करायची आहे, परंतु डायरेक्टली वजाबाकी होणार नाही. आपल्याला माहित आहे, जेव्हा एखादा अपूर्णांक असेल, फॉर एक्झाम्पल समजा 4/6 प्लस 9/5 असेल, तर याची आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकत नाही किंवा बेरीज करू शकत नाही. तर याच्यासाठी काय करतो आपण, छेद सारखा करतो, बरोबर आहे. आता छेद सारखा करायसाठी मग याचे पण आपल्याला छेद सारखा करावा लागेल, तेव्हाच आपल्याला वजाबाकी करता येईल. मग याचा लसावी जर काढला तुम्ही, तर लसावी 20 निघतो. म्हणजे याचा अर्थ काय, 4x/5 गुणीला किती केलं म्हणजे 20 येणार, म्हणजे गुणीला 4. जर छेदाला आपण गुणीला 4 केलं, म्हणजे अंशाला आपण 4 करत असतो, वजा चिन्ह जशीच तशी येणार. वजा 3x गुणीला छेद 4 गुणीला याला गुणीला किती करू आपण, 5. याला गुणीला किती करू, 5. म्हणजे 20 छेद भेटला आपल्याला. आलं लक्षात. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण, तर याचा गुणाकार येते 8 बरोबर 4 चूक 16 x छेद 20 अधिक 5 त्रिक 15 x छेद 20. आता छेद सारखे भेटले आपल्याला, आपण बेरीज करू शकतो याची. ओके, सॉरी, वजाबाकी आहे. वजाबाकी करायची आपल्याला. 16 वजा 15 म्हणजेच किती असणार, 8 इज इक्वल टू 16तून 15 गेले म्हणजेच किती राहणार, 1x छेद 20. आपण 1x लिहू शकतो किंवा x ची व्हॅल्यू पण म्हटलं तर किती येणार, एकच असते. मग x बरोबर म्हणजे आपण काय करू, जेव्हा इकडे भागाकाराला असते इकडे नेलं तर गुणाकारामध्ये येते, किंवा ही भागाकाराची क्रिया गुणाकारामध्ये जाते. आता पहा, 8 गुणीला म्हणजे x ला जागेवर जर ठेवलं आपण, तर पहा 20 गुणी सॉरी 8 गुणीला 20 बरोबर x. याचा गुणाकार केला तर 160 बरोबर x. तर आपलं उत्तर निघालं विद्यार्थी मित्रांनो. तर त्या टाकीमध्ये तर त्या टाकीमध्ये 160 लिटर पाणी मावेल. आता हे झालं या पद्धतीनुसार, हे झालं या पद्धतीनुसार. आणखी दुसऱ्या ट्रिकने काढू शकतो, याला आपण शॉर्ट ट्रिक्स म्हणतो. आता शॉर्ट ट्रिक्सनं जर काढायचं असलं तुम्हाला, आता शॉर्ट ट्रिक्सनं जर याला सोडवायचं असेल, तर पहा लक्षात घ्या. आता मला सांगा, 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे. 3/4 म्हणजे आता 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे, याचा अर्थ काय, की 1/4 भाग पाणी त्याच्यात बसायचं बाकी आहे, गुणीला 4/5 भाग पाण्याने भरला आहे. म्हणजेच आणखी किती भाग भरलेला आहे, 4/5. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण, तर 3/4 आणि 4/4 कटले म्हणजे 1/5. म्हणजेच इथं असणार 3/4 अधिक 1/5. आता याचे पण छेद सारखे करू आपण, म्हणजेच गुन्हेला किती करणार इथं, गुण अधिक 1/5 गुणीला 4 गुणीला 4 4 25 गुणीला 4 गुणीला 4 याला गुणीला 5. याला जर सॉल्व्ह केला आपण, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर 5 त्रिक 15 छेद 20 अधिक 4/20. तर याला जर सॉल्व्ह केला आपण, तर 19/20. आता 19/20 म्हणजेच 1 म्हणजे शिल्लक भाग किती राहिला बाकी, 1/20 बरोबर 8 लिटर. आणि याला जर सॉल्व्ह केला आपण, तर 8 गुणीला 20 बरोबर 160 लिटर पाणी मावेल. तर अशा प्रकारे ह्या गणिताला आपल्याला दोन्ही मेथडने सॉल्व्ह करत आहे. आणि जेव्हा जेव्हा आणि जेव्हा एक्झाम जवळ येत असते, जेव्हा समजा आपण जर पाहिलं, जेव्हा उदाहरण आपण हे सॉल्व्ह करत आहोत, जेव्हा परीक्षा जवळ येते, याच्यापेक्षाही मी शॉर्ट ट्रिक सांगत असतो विद्यार्थ्यांना, जेणेकरून तुमचा भरपूर सराव झालेला असते. गणित पाहिल्याबरोबर काही काही विद्यार्थी माझ्या क्लासमधले उत्तर काढतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज
स्पर्धेचं युग आहे आणि तुम्ही नवोदयचं सिलेबस जर पाहिलं, तर एका वर्षात कंप्लीट व्हायला खूप वेळ लागते. एका वर्षात होऊन जाते, पण थोडी स्पीड घ्यावी लागते त्याच्यात. जर तुमचा विद्यार्थी 3री मध्ये असेल किंवा 4थी मध्ये असेल, 4थी पासून जर आपण नवोदयची तयारी त्यांना करायला लावली, तर भविष्यात तो 5वी जेव्हा जाईल, तेव्हा त्याला नवोदयची परीक्षा किंवा नवोदयचे जे गणित असतात किंवा नवोदयची जी बुद्धिमत्ता, भाषा हे सब्जेक्ट असेल, हे समजून घ्यायला त्याला अवघड जाणार नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे, की ज्यांचे पाल्यन आता 4थ्या वर्गामध्ये शिकत आहे, त्यांनी जर आतापासून 4थी पासूनच जर नवोदयचा क्लास जॉइन केला, तर त्यांच्यासाठी हा सिलेबस 5वीत जाता-जाता जवळपास 50 ते 60% कव्हर होतो. आणि 5वी वाल्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आतापासून जर क्लास जॉइन केले, तर मिनिमम 1 वर्ष म्हणा तुम्हाला 6, 7, 8 महिने तुम्हाला अभ्यास करायला भेटतो. आणि आमच्या क्लासमधून मी तुम्हाला सांगतो, भरपूर नवोदयाचे पेपर मी स्वतः तयार करत असतो. स्वतः विद्यार्थ्यांच्यासाठी गणित तयार करत असतो. स्वतः एक्झाम जिल्हास्तरीय स्पर्धा पण घेत असतो. जवळपास 700 ते 800 विद्यार्थी ती स्पर्धा देतात. आजच नाही, तर आज 13 2013 पासून स्टार्ट केलेला क्लास आज 13 वर्षापासून आम्ही नवोदयचे क्लास घेत असतो. धन्यवाद. थँक